शुभम शेबळ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिन बॅटिंगसाठी संदीप आपल्याला पाहायला मिळतात. बाबू आपल्याला बॅटिंगसाठी 3 षटकांची मॅच, महत्वपूर्ण मॅच आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये दोनही अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाहायला गेलं तर अनेक स्पोर्ट्सच्या बॅट्स आपण आरोही स्पोर्ट्स 70-70 कोपर करण्याच्या माध्यमातून पाहतोय. SS स्पोर्ट्स सोपान टिस्कर यांचा तो ब्रँड, 70-70 स्पोर्ट्सचा ब्रँड तारीफ सय्यद यांचा. त्याचबरोबर संदीप बाबूसाठी कॅश प्राइज झाले मॅचच्या सुरुवातीलाच. लव्ह स्टार 11 युवती संघाचे संघनायक संतोष शेवाळे यांच्याकडून सलग 3 बॉल 3 सिक्सरसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पहिला बॉल आपण पाहतोय 70-70 ब्रँड अँबॅसेडरचे किट्स, त्याच किट्स जर्सीमध्ये आपण संपूर्ण जे महाराष्ट्र युवती टीम पाहायला मिळते. पहिलाच बॉल पॅडवरती टाकला, इथे पायावरती आदळतो आणि त्यानंतर एकच धाव. पहिलाच बॉल आणि बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या रूपामध्ये धाबांचं अकाउंट आणि स्वतःचं अकाउंट अजूनही ओपन करता आलेलं नाही, सांघिक अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळते आणि गोलंदाजी मार्कवरती सिंगनवाडी एक्सप्रेस शुभम शिंगन गोलंदाजी मार्कवरती. यजमान सिंग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर बाबू ऑन दी स्ट्राइक. हो क्लीन बोर्ड, फलंदाज बाद. यष्ट्या वाखवल्यात, यष्ट्या तोडल्यात. इथे पाहायला गेलं तर फलंदाज संदीप बाबू 0वरती बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता ओम साई MTC टीमच्या माध्यमातून. परफेक्ट यार्कर आपण पाहिलात. अगदी बॅट थोडीशी वर राहिली आणि बॉल थोडासा खाली राहून स्टंपवरती जाऊन आदळतोय आणि त्यानंतर संदीप बाबू मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच आकाश, जे महाराष्ट्र युवती टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आकाश संदीप बाद झाल्यानंतर रायझिंग स्टार आणखीन एक प्रभावित करणारा बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातो तो आकाश बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो. संदीप बाबू बाद झाल्यानंतर आता कसा बॅटिंग आकाश करतो. दुसऱ्या बाजूने शुभम खांद्यावरती हात ठेवून सांगतोय संयमाने बॅटिंग करावी लागेल, परिस्थितीनुसारचं क्रिकेट खेळावं लागेल, जबाबदारी या मॅच मध्ये तुला घ्यायची आहे. नवीन बॅटर आणि नवीन बॅटरवरती खरं तर दडपण दबाव या मॅच मध्ये कसा पाहायला मिळेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिली विकेट मिळाली आहे शुभम शिंगनच्या खात्यामध्ये, पहिली विकेट ऍड झाली आहे आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडला आकाश, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते शुभम. फुल टॉस गॅप मध्ये, नो चान्स फॉर फिल्डर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय फलंदाजाने चौकार. अतिशय चांगला टायमिंग प्रॉपर करत असताना फुल टॉस बॉल, बॉलला दिशा दिली, समोरच्या दिशेला लॉंग ऑफला खोदत असताना बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण फटका पाहिला, सुंदर दृश्य ओम साई MTC टीमच्या माध्यमातून. 1 फॉर दी 1 बाउन्सने आपण चौकार पाहिलात. आणखीन एक थोडासा खाली बॅकफूट वरती गेले. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क खूप महत्वाचा. फुटवर्क पाहायला मिळत नाहीये, वेट अँड वॉच आपण पाहिलात आणि बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे डॉट बॉल, दबाव वाढत असताना आता पाहायला मिळतो या मॅच मध्ये. आणखीन एक पूल करण्याचा प्रयत्न झाला. इथे पाहायला गेलं तर सिंगल धाव, सिंगल नंतर धाव फलक पुढे. लॉफ करण्याचा प्रयत्न झाला, एकच धाव मिळेल. फेकी केली स्ट्रायकर एंडला आणि सिंगल मिळते. सिंगल नंतर धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 7 धावसंख्या 1 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर पाहायला मिळते.
7 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती अभिशिंगन आपल्याला पाहायला मिळेल. शुभम सिंगनचा हा छोटा बंधू गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. अनेक बंधूंच्या जोड्या आपण पाहतो, त्यामधील आणखीन एक दर्जेदार जोडी कराड तालुका क्रिकेट असोसिएशन मधील जोडी आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहायला गेलं तर नेक्स्ट मॅच सामन्यातील विजयी संघ विरुद्ध या सामन्यातील विजयी संघाच्या दरम्यानची मॅच. स्ट्रायकर शुभम शिवाडे. पोलाचा इथे वार, बॉल निघालाय पाठीमागल्या दिशेला. एकच धाव मिळतीये, एका धावेने धावफलक पुढे. अगदी पाहायला गेलं तर 9 धावा 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आठ धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्यामध्ये एक सिंगल 8. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चला थोडासा स्पीड घ्या राजू सर, थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आयोजन कमिटी टीम आपण भरपूर उशीर करत आहात. सर्वांसाठी नियम सारखे आहेत. जिथे असोसिएशन आणि जिथे कराड तालुका क्रिकेट असोसिएशन तिथे खरं तर नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं. कारण मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संग्रामजी लाबंड या मॅचचा आनंद घेत असताना मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. दहा धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक चांगला बॉल, हाही शरीरावरती जाऊन आदळतोय बॉल, पाठीमागल्या दिशेला बॉल. आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर थोडीशी दुखापत जरूर पाहायला मिळते. एकच धाव मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित पाठीमागे बॉल जर लागला तर एकच धाव दिली जाणार आहे गोशंकीची, त्यामुळे दुसऱ्या धावेचा तुम्ही प्रयत्न करू शकणार नाहीये. 11 धावा धावफलकावरती वनडीच्या माध्यमातून एक धाव मिळतीये. दुसऱ्या षटकाने आतापर्यंत धाबा खर्च केल्यात, त्या म्हणजेच टोटल 4 धाबा 2 बॉलचा खेळ समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो हो हो, अप्रतिम स्ट्रोक आहे. हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय, वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या 4 धावेनंतर 15 धावा. आणखीन एक बॅटची आतली कड. त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतो पाहायला मिळतोय. 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच ऑफ. हो 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 हो, लेझी क्रिकेट, खराब कॉन्फिडन्स. बॉल आतमध्ये आला, बॉल हा धरतीला दान होत असताना पाहायला मिळतोय आणि धाबा मिळाला फक्त एका धावेने 16 या धावसंख्येवरती धावफलक. शुभम शिवाडीला तुम्ही जास्त संधी देऊ शकत नाही, कारण एकदा की त्याच्या बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर झाला ना तर बॉल आणि बॅट बघता आणि फक्त बॉल मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणखी एक चांगला बॉल, हाई बॉल फुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल आदळतोय आणि त्यानंतर 2 आणि इथे आपण पाहिलं गेलं तर 2च धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाऊन पोहोचेल, तो म्हणजेच 18 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारी मॅच या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध समर्थ 11 बुरबुशी या सौन संघाच्या दरम्यानची मॅच, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्या प्लीज.
गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल सुचित. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक डेथ वर स्लॉग वरचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल सुचित आपण शुभमला पाहतोय. 16 धाबा झालेल्या आहेत, 18 धाबा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणखीन एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा. अंतरची 19 अजूनही पाहायला गेलं तर 10 धाबा धावपलकावरती जर आल्या तर मॅच मध्ये मजा येताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये गुड फायटिंग टोटल पाहायला मिळेल. एक टार्गेट सेट होताना पाहायला मिळेल. आणि या मैदानावरती आपण पाहिलं 30 धाबा चेस न होताना आपण अनेक मॅच मध्ये पाहिलं आहे. 18 धाबा 18 बॉल मध्ये 15 धाबा न होताना या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. शिरोडे संघाची ती वाक्यानाजोगी गोलंदाजी, शिरोडे संघाची ती इकॉनॉमिकल गोलंदाजी आज महत्वपूर्ण राहिली आजच्या दिवसामध्ये. एक वाक्यानाजोगी गोलंदाजी. आणि या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर पहिला बॉल आपण पाहिला वायच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हो 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 पूल बॉल मैदानाच्या बाहेर गोल सिक्सर. शुभम पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 25. पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर 6. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आपण अनेकांच्या अंगावरती आपण 70-70च्या किट्स पाहतोय. ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या नेतृत्वाने ही किट्स खरतर डिझाईन केले गेलेत. आरोही स्पोर्ट्स 70-70 कोपरखैरणे कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संग्रामजी लबण साहेब मुख्य व्यासपीठावरती आपण या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टोटल 25 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो 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 हेलिकॉप्टर नाही होणार बाहेर लँड. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली शुभम आणि फलंदाज शुभम बाद. शुभम टू शुभम. शुभम शिंगण थोडासा वरचा ठरला शुभम शेवाळेवरती आणि शुभम शेवाळे बाद असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एका विकेटचं पतन. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25 धाबा. 3 बॉलचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतो. 3 बॉलचा अजूनही खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आपल्याला पाहायला मिळतो. समोर आता नवीन बॅटर कोण पाहायला मिळेल? स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉलची अजूनही मॅच बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. समोर आपण पाहिलं तर गोलंदाज सुचित काय गोलंदाजी केली आहे तर सुचित करत असताना टीमला पाहायला मिळतो. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 25 धाबा झालेल्या आहेत मॅच मध्ये. एक इकॉनॉमिकल षटक राहिलेल्या 3 बॉल मध्ये कशा धाबा तो रोखतो ते पाहायचं. व्यसन टाकली जाईल का, इथे लगाम टाकला जाईल का या मॅच मध्ये. कारण 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आपल्याला पाहायला मिळतो. सुचित पण पाहायला गेलं तर स्वप्नील अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. टप्पाचा बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न इथे बीट होत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर धावफलक पुढे आपल्याला पाहायला मिळतो. गेम चेंजरची बॅट किसन मरगळ्याचा तो ब्रँड. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सन्मान करूयात. शुभ सन्मान 70-70 स्पोर्ट्स सानपाडाचे ओनर सन्माननीय सनी शेवाळे साहेबांचा शुभ शेळके साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय आनंदा शांताराम शिंगण साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते 70-70 स्पोर्ट्स सानपाडा चे ओनर सन्माननीय सनी शेळके साहेबांचा शुभ सन्मान मंचावरती करायचा. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सनी शेळके साहेबांचा शुभ सन्मान करूयात आणि आपल्या मराठी माणसाला उद्योग क्षेत्रामध्ये मोठं करूयात. कारण मराठी क्षेत्रामध्ये मराठी माणूस आज उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतो आणि त्यामधील 2 हे कोहिनूर हिरे मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. संग्रामजी लाबण साहेबांचाही शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करूयात. कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष 70-70 आरोही स्पोर्ट्स कोपरखैरण्याचे ओनर
सन्माननीय संग्रामजी लाबण साहेब यांचाही शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. आपण महत्वपूर्ण वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात, वेळात वेळ काढून आपण उपस्थित झालात. आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत. आलात सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. टोटल धाबा 28 झालेत. 29 धाबांची गरज आहे. 29 धाबांची गरज. 29 धाबांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 29 ची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण लाभा लगेच. जे महाराष्ट्र युवती टीम आणि टीम जेनवान स्पोर्ट्स शिंगणवाडी टीम, आपण सलामीची जोडी तयार ठेवा लगेच. सलामीची जोडी वीरू आणि दुसऱ्या बाजूला शुभम सुचित, आणि आपण शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुचित आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या म्हणजे 29 धावा. चला मॅच सुरू करा लगेच. 29 धाबांची गरज आहे आणि आपण पुढील चिठ्ठ्यांचं नियोजन करतोय. तिसऱ्या फेरीतील मॅचेस कोण कोणाच्या सोबत खेळणार, कोण कोणाच्या विरोधात खेळणार पाहूयात. कारण 5 संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र होत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या ग्रुपमधून आपण पाहिलं गेलं तर टीम लव्ह स्टार 11 युवती संघाचा दबदबा पाहायला मिळाला. दुसऱ्या गटामध्ये बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी हा संघ पुढील फेरीमध्ये जाताना पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या गटामध्ये आपण पाहिलं गेलं तर ज्योतिर्लिंग्स JCC क्रिकेट क्लब शिरवडे हा संघ पाहायला मिळतोय. चौथ्या गटातून आपण पाहिलं गेलं तर शिवप्रेमी स्पोर्ट्स आश्रम हा पाहायला मिळतोय. आणि 5व्या गटामध्ये चालू असलेल्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट मॅच या सामन्यामधून जिंकलेला संघ समर्थ 11 बुरबुशी या संघाच्या दोन सोबत खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे या गटातून अजूनही पेंडिंग निकाल आहे. तर एक चिठ्ठी आपण विजयी संघ आणि बाकी 4 संघाच्या दरम्यान 4 चिठ्ठ्या आपण टाकणार आहोत. आणि त्या दरम्यान क्वार्टर फायनल अर्थातच तिसऱ्या फेरीचे लॉट्स आपण इथे ड्रॉ करणार आहोत. चला मॅच सुरू करा प्लीज. मॅच सुरू करा लगेच. ऑफिशियल्स सौरभ सोरटे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंडला शुभम, कोण विसरेल शुभम शिंगणला. पहिलाच बॉल लॉस्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला शुभम. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न सुचित बॉल पर्यंत सुचित पोहोचतो आणि 2 धाबा कंप्लीट असताना पाहायला मिळतात. कोण विसरेल तो शुभम शिंगणे मारलेला KTPL मध्ये षटकार. 1 बॉल 6 धाबांची गरज असताना, कारण महत्वपूर्ण क्षणी तो मारलेला षटकार आपल्याला पाहायला मिळत होता. हो 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 गणेशवाडी टीम साठी आणि इथे हा 7वा सिक्सर शुभम शिंगणच्या बॅट मधून षटकार. अप्रतिम बॅट आपण पाहिलं गेलं तर 8 धाब्याने धाव फलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 8 धावा धाव फलकावरती. पहिल्याच बॉल वरती 2, दुसऱ्या बॉल वरती 8 धावा.
6 धाबांनी 8 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं गेलं तर आणखीन एक आपण पाहिलं गेलं तर ही बॉल आपण डॉट 3 बॉलचा खेळ समाप्त होतोय. सौरभ सोरटे पॉवर प्ले स्पेशालिस्ट फिरकीचा जादूगार. बोटामध्ये खूप ताकद आहे, बोटामध्ये कला आहे आणि कला दाखवतो या मॅच मध्ये. डॉट बॉल 8 धाबा धावफलकावरती. आणखीन एक चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिलं गेलं तर डॉट लॉफ करण्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये केला जातो. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. आकड्यांचा खेळ आता मनामध्ये ठेवावं लागेल आणि त्या आकड्यांच्या खेळानुसार मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. टीम जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणपटी संघाला यजमान संघ आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. 4 बॉल खेळ समाप्त झाला. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पूल केलाय. बॉल जाईल का मैदानाच्या बाहेर आणि बॉल जातो मैदानाच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बने प्रेक्षकांनी चौकार. 12 धावसंख्या धावफलकावरती. पहिला बॉल 2, दुसरा बॉल 6, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट आणि त्यानंतर 5-4. एक बॉलचा खेळ बाकी आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. शुभम शिंगवणे प्रभावित केले आतापर्यंत. 12 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही पाहायला गेलं तर 17 धाबांची गरज. 13 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 13 बॉल 17 धाबांची गरज. 12 धावा धावफलकावरती. आणखी एक चांगला बॉल. हाई बॉल आपण पाहिला गेला तर ऑन साईडला खेळत असताना इथेही सिंगल मिळते आणि सिंगल नंतर धावफलक स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. सेट बॅटर शुभम शिंगणकडे स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा 1 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 12 बॉल आणि 16 धाबांची गरज. हा क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नियम नाहीये. 12 बॉल 16 धाबांची गरज असताना अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुचितला संधी नाही मिळालेली, शुभम शिंगलला संधी मिळाली. शुभम शिंगलने पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनवल्यात आणि आता गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक फिरकीचा जादूगार. खरं तर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचा पोलाड गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम शेवाळे गोलंदाजी मार्कवरती. 12 बॉल 16 धाबांची गरज. गोलंदाजी मार्कवरती शुभम शेवाळे. स्ट्रायकर एंडला अभि शिंगण. शुभम शिंगण आपल्याला बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. चला थोडंसं शुभम स्पीड वाढवा. 12 बॉल 16 धाबांची गरज. शुभम टू शुभमची लढाई. कोणता शुभम कोणावरती भारी ठरेल, कोणता शुभम बेस्ट राहील या मॅच मध्ये. 12-16चं समीकरण. पहिला बॉल हो 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 लॉफ्ट करत असताना घुटना टेक और लंबा 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 सिक्सर देख. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आनंद शिंगण साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज शुभम साठी मिळालेलं पाहायला मिळतोय. 2 सिक्सर आपल्याला शुभम शिंगणच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. खरं तर सकाळपासून षटकारांचा पाऊस पडलेला नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित षटकारांचा पाऊस पडतो की काय. 2 षटकार आतापर्यंत शुभम शिंगणच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज 10 धाबांची मॅच मध्ये. खरं तर इम्पॉर्टंट क्षणी हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल पकडला जाईल झेल. 1 तेरी तो 1 मेरी. अब है शिवम की बारी मैदान के बाहर. शिवम बाद. अभि शिंगण 10 बॉल 10 धाबांची गरज या मॅच मध्ये. 10 बॉल आणि 10 धाबांची गरज अजून जिंकण्यासाठी. आणि समोर शुभम शिंगणचा छोटा भाऊ अभि शिंगण मैदानाच्या आतमध्ये. अभि नाही तो कभी नाही या मॅच मध्ये अभि शिंगणला खरं तर खेळ दाखवावा लागेल. 10 बॉल आणि 10 धाबांची गरज. अभि ऑन दी स्ट्राईक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. 9 बॉल 10 धाबांची गरज. 1 डॉट. पहिला बॉल 6, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल आपण डॉट पाहतोय. 9 बॉल आणि 10 धाबांची गरज. क्षेत्ररक्षण थोडंसं क्लोज.
लिडिंग एज पाठीमागला दिशेला बॉल. एक धाव मिळतीये. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 20. जिंकण्यासाठी अजूनही 8 बॉल आणि 9 धाबांची गरज. 29ची टार्गेट होत आणि 20 धाबा आतापर्यंत बनवल्या टीमच्या माध्यमातून. 9 धाबांची गरज 8 बॉल मध्ये. नेक्स्ट आपण ड्रॉस करणार आहोत. सेकंड सत्रापासून 4 संघ क्वालिफाय पाहिले. 5वा संघ कोण क्वालिफाय होणार त्यासाठी आपण मॅच मैदानाच्या आतमध्ये अजून पाहतोय. अजूनही प्रतीक्षा पेंडिंग आहे निकाल 5व्या गटाचा. त्या गटामधून कोण वरती येणार. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे. डॉट बॉल सिंगल मिळतीये बाच्या स्वरूपामध्ये. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय. ऑफिशियल्स राजू सर कळवत आहेत हा महत्वपूर्ण निर्णय कारण एका धावेने कदाचित कित्येक खेळाडूंच्या मालिकावीरच्या म्हणतो स्त्रीचे अनेक किताब जात असताना आपण पाहिलेत. लफ करण्याचा प्रयत्न होता. याही बॉलवरती आपण पाहिलं गेलं तर डायरेक्ट हिट. पाहूयात काय झालंय आणि पंचांचा निर्णय इथे नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतो. काय फेकी केली आहे. डायरेक्ट हिट आणि सुपर हिट झाला असता कदाचित फलंदाज जर पॉपिंग क्रीजच्या बाहेर पाहायला मिळाला असतं तर सिंगल मिळतीये. एकवीस झालेत. बॉलचा विचार केला तर 7 बॉल आणि 7 धाबांची गरज जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतीये. 6 बॉल 7. मगाची आपण मॅच पाहिली 6 बॉल 3 धाबांची गरज असताना जिंकलेली ती बाज. आता या मॅच मध्ये आपण 6 बॉल आणि 7 धाबांची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विनोद शेबाळे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडला अभिजित. नॉन स्ट्रायकर एंडला सुचित. खरं तर सुचितचा विचार केला तर 12 बॉल मध्ये एकही बॉल फेस केलेला नाहीये. 12 बॉल तो करत नॉन स्ट्रायकर एंडला आनंद घेतोय मॅचचा. कदाचित ही मॅच जर इथे जिंकली तर सुचित फक्त आणि फक्त आनंदच घेत राहील आणि जर सुचितला संधी मिळाली तर सुचित कसा खेळ करेल हे पाहणं महत्वाचं. 6 बॉल 7 पहिला बॉल. फटका फसलाय का. गॅप मध्ये बॉल आहे. हो इथे बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार नशिबाचा 4 मिळत असेल तो चौकार. शुभम खर तर इंटरेस्टेड होते खरं तर बॉल वरती जाण्यासाठी आणि पडल्यानंतर बॉलने एक्स्ट्रा बाउन्स घेतला आणि बॅटरला इथे बीट करत असताना बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निघून गेला. 4 धाबांसाठी चौकार. टोटल 26 धाबा 5 बॉल आणि 3 धाबांची गरज. नेक्स्ट मॅच टॉस या बुरबुशी टीम. आणखीन एक चांगला स्ट्रोक. हाई बॉल आणि मॅच फिनिश. अभिनंदन टीम. जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाडी आणि हार्डलक बॅडलक जय महाराष्ट्र युवती टीम. चला टॉस या बोट टीम. समर्थ 11 बुरबुशी टीम टॉस या. दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाडी आपण टॉस या.